नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये। तर आजची आपली मस्त अशी 2 मिनिटाची रेसिपी आहे, ती म्हणजे पाइनएप्पल क्रश ज्यूस। अगदी झटपट तयार होतात आणि इतका उन्हाळा वाढलेला आहे ना, तर या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला थंडगार काही ना काहीतरी सतत प्यायला हवं असतं। तर त्यासाठी आपण असे क्रश जेव्हा आपल्या घरी असतात क्रश आपल्याकडे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे असतात, तर त्यापासून आपण अशा प्रकारे वेगवेगळे ज्यूस बनवू शकतोय। अगदी थंडगार होत आहे। 2 मिनिटाची ही रेसिपी आहे। 2 मिनिटात आपण बाहेरून उन्हातून जरी आलो ना, तरी अगदी 2 मिनिटात बनवून आपण अशा प्रकारे ज्यूस पिऊ शकतोय। त्यासाठी आपण इथे एका जारमध्ये फ्रीजमधलंच पाणी घेतलेलं आहे। मी 4 ग्लास पाणी घेतले। यामध्ये 4 ग्लास पाणी घेतल्यानंतर आपण यामध्ये शुगर घालून घ्यायचे। जर वेळ असेल तर तुम्ही आपली ही नॉर्मल शुगर आहे ती घालू शकताय, किंवा वेळ नसेल, झटपट करायचं आहे, तर मग पावडर शुगर करून ठेवायची आणि त्यातलेच आपण शुगर वापरायची आहे। त्यानंतर आपली साखर चांगली वितळवल्यानंतर आपण यामध्ये क्रश घालणार आहोत। तर हा माझ्याकडे पाइनएप्पलचा क्रश होता, तर हा मी क्रश यामध्ये घालून घेणार आहे। तर आपण इथे पळीने ह्याला घालून घेऊया। मी इथे 2 पळ्या आधी पहिल्यांदा हा क्रश घालून घेते। त्यानंतर आपण एकदा टेस्ट करून बघायचा। जर खूप जास्त फ्लेवर येत नसेल तर मग आणखीन आपण एखादा चमचा यामध्ये वाढवू शकतोय, पण अगदी टेस्ट करून पहा आणि नंतर लागत असेल तर आणखी एखादा आपण चमचा यामध्ये वाढवायचा आहे। आता मी इथे 2 पळ्या घातल्यानंतर ना थोडासा फ्लेवर कमी येत होता, म्हणून मी आणखीन एक पळी यामध्ये घातलेली आहे। आणि आता बघा व्यवस्थित झालेलं आहे। आणि आता हे मिक्स करून घेते। अगदी मिनटाभरात हा मिक्स होतो आपल्या पाण्यामध्ये। आणि त्यानंतर आपण बघा मस्तपैकी आपण यामध्ये सब्जा घालून घ्यायचा आहे, ज्यामुळे इतका भयंकर उन्हाळा चालू झाला आहे की आपल्या शरीराला थंडगार ठेवण्यासाठी आपल्याला सब्जाशिवाय पर्याय नाही आहे। डेली आपण हा सब्जा घेतला पाहिजे। आपण रोजचं जे लिंबू पाणी घेऊ, नॉर्मल पाणी घेऊ, काही पित असो आपण, त्यामध्ये आपण सब्जा नेहमी वापरायचा, कारण ह्या उन्हामध्ये आपल्या शरीराला आपल्याला थंडगार ठेवायचं आहे। मस्त असा आपला ज्यूस रेडी झालेला आहे बघा। आता आपण थोडंसं ना आईस क्यूब घालून घ्यायचे ग्लासमध्ये आणि त्यामध्ये आपण आपला ज्यूस घालून घेऊया। मस्त असा एकदम झटपट 2 मिनिटात आपला ज्यूस तयार झालेला आहे बघा। खूप छान आणि थंडगार वाटते माहिती का, असं ज्यूस पिऊन लय भारी वाटते। बाहेरून काहीतरी ते थम्सअप, स्प्राईट काही ना काहीतरी आपण आणतच असतो, त्यापेक्षा आपण ह्या अशा प्रकारे ज्यूस घरच्या घरी बनवून दिला मुलांना किंवा घरच्यांना तर खूप छान होईल, कारण सब्जा वगैरे घातल्यामुळे ना आपल्या शरीराला थंडावाच मिळणार आहे। तर मस्त असं आपले हा ज्यूस रेडी झालेला आहे। तुम्हाला कसा वाटला मला एकदा कमेंट करून सांगा। आणि चॅनलला जर लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि अगदी घरगुती पद्धतीच्या आपल्या रेसिपीज असतात, त्यामुळे तुम्हाला झटपट अशी रेसिपीज बनवता येतील। अगदी झटपट बनणारे आपल्या सर्व रेसिपीज असतात, त्यामुळे व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। थँक्यू।